स्वतःकडून 4 व्हीलर कार, वा, आणि ती पण थार. त्या मातीत मी उभं राहून सांगतो की मी ते करू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही यावेळेस 2025-26चं जे अधिवेशन आहे ते मला तुम्ही या ठिकाणी पौडमध्ये द्यावं. कारण 67 वर्ष झाले, त्यात काही स्पर्धा अनिर्णित झाल्यात. म्हणजे 67 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण तालुक्याचं गाव असून पण आम्हाला बळकाका जी निवड चाचणी होती मराठी केसरीची, ती तालुक्याची तालुका नंतर जिल्हा नंतर राज्याला जातात. पण आपल्या गावामध्ये तालुक्याची स्पर्धा पण झाली नाही कधी. मला खरंच खूप खंत आहे या गोष्टीची. आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. आमचे सहकारी पण सगळे आमच्यासोबत आहेत. तर आम्हाला ह्या वर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे 2025-26चं, त्याची तुम्ही आम्हाला या ठिकाणी 2025-26ची जबाबदारी आमच्यावरती द्या. आम्ही 100% त्यांचा जेवढे पैलवान खेळतील तेवढ्यांचा खाण्याचा सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि 100% करण्याचा प्रयत्न करण. त्याचबरोबर टाळ्या पाहिजे होत्या अमित भाऊंसाठी. अरे बापरे वा, एक चाक हुकमी डाव सिकंदरचा, एक चाक. बच गए, फिर भी पकड़ा गए आणि एक चाक लावतोय सिकंदर. बोलो बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, मल्लिकार्जुन महाराज की जय, प्रभू सिया रामचंद्र की जय, बोलो बजरंगबली की जय. धन्यवाद. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे सिकंदरने. उमेश मथुराचा तुफानी कुस्ती आहे. भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे. दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे. दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत. दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहेत. गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली मैदानी जंगावर. बापरे, हो, जिद्द आणि जिदारी त्याची कुस्ती. बाहेरनं लयजण म्हणते ती धरधर धरधर वडवड वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या ओशा तेव्हा कळकळे तेव्हा. तुका म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाड्याचे काम नव्हे. कुस्ती सोपी असती तर गल्ली बोळातनं सगळे सिकंदरच झाली असती. हा, सोपं नाही. पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन, साधू संतावणी राहून, रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. करा की टाळ्या जरा. जसा देहाचा तसाच दिलाचाही असावा लागतो. अरे बापरे, काय नाही झालेलं. ड्रोन जो होता तो वरती हँग झाला. कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही आलं. असं कुस्तीची नशाच तशी आहे हो. काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच उतरत नाही म्हणे बरं का, मला माहित नाही. शाबास, वाह. मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा, पण उमेश मथुराने ते जाणलेलं आहे. आर्या पार एक चक. वाहेगुरु 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 वाहेगुरु. भाऊ फिरते राहा. कुस्ती करा पैलवान. डाव आणि प्रतिडाव चालू आहेत. दोन तुफानी पैलवान लढतायत. अरे बापरे, ठिप्पी लावण्याचा प्रयत्न. अरे बापरे, पैलवान पैलवान पैलवानजी पैलवानजी पैलवानजी.
एकदा दोघांसाठी हात वर करा आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार. हे कौतुक आणि कसब आहे त्यांचं. एवढा दुखापतीतनं सुद्धा एवढी कुस्ती करतोय सिकंदर, कौतुकच केलं पाहिजे. माणसाला माणूस खेटलाय. आजूबाजूला जरा नजर फिरा. डोक्याला डोकं तटलं, माणसाला माणूस खेटला. अवघा चिरंग एक झाला, रंगे रंगला सिरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आले. विविध देखतात त्याचं नाव भारत आहे, विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे, आणि विविध देखतात त्याचं नाव मल्लिकार्जुन कुस्ती दंगल आहे. करा की टाळ्या. पावणे 12 वाजत आलेत पण लोक जागा सोडायला तयार नाही. बरोबर, ही कुस्ती आहे कुस्ती. वर्षात दिवस 365, पण एक दिवस पौडचं मैदान, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. राजू आवळे गेले 6 वर्ष झालं येत आहेत, बरोबर का? शबास. आणि माझं हे 11वं वर्ष आहे. शबास. हो 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 हो. पट्ट काढलेला आहे उमेश मथुराने, आणि खालून मोठ्या तर्फेने सिकंदर निघाला. शिट्ट्या तेवढ्या मारू नका, माझी विनंती आहे. शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही. कुस्ती करा. हो. आणि अरे बापरे, शाबास. घोट्यातून पट काढलेला आहे उमेश मथुरा पैलवानने. सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान उमेश मथुराचा. आणि घुटना तिथंच दुहेरी पण. ओ फोटोग्राफर सावध राहा बरं का. हां, 230 किलो वजन आहे. हां, सोपं नाही. दम 2च अक्षर आहेत, पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानलाच माहिती. इतर दम आपण लय बघितल्यात या, पण कुस्तीतला दम हा पैलवानलाच कळतो, पैलवानलाच माहिती असतो. ज्याला खरंच बिंबीच्या देठापासून नेट लागलंय त्यालाच माहिती कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. बस. अरे बापरे, सुंदर बगलडो. हुकमी कलम असणारा पैलवान सिकंदर, म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने. कलमाशिवाय कुस्ती नाही. इथं वकील साहेब आहेत, वकील साहेब म्हणतील कलमाचं काय लावलं या. शाबास. भाऊ हो, अचानक नका वाजतात हो. ज्याचं ज्याला त्याला कळतंय. 25 मिनिटं झालं कुस्ती चालवाय. बरोबर. एका दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्यानं जर 4थ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलासभर पाणी देताना म्हणतोय 5 मिनिट दम खाऊ दे. एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळते. कळलं का? धरधर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या. मशानापर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात, तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो. बरोबर. हा, त्याच्यामुळं जे काय करायचं ते स्वतःला करा. काय तब्येत आहे? तात्याने सांगितलं 230 किलो वजन आहे. मॅगी खाऊन तब्येती नाही होत. नोंद घ्या, मॅगी खाणारी 5 मिनिट में तयार है. आणि आता तर नवीनच आलंय, जंगली रमी पे आओ ना. शाबास शाबास शाबास. जंगली रमी पाय लोकांनी जमिनी घालावल्या. हो. ओए बापरे, दोनों बच गयो, दोनों बच गयो. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का.
एक नंबर कुस्तीचे देणगीदार मनोहर शेठ. आपण तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. का जगायचं, कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं हे कळलं पाहिजे. कुस्ती हा खेळ फक्त पैलवानचीच उपजीविका भागते कुस्ती खेळावं असं नाही. 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ आहे, बरोबर. मग त्या 100 जणांमध्ये अगदी चुरमुरं विकणाऱ्यापासून आईस्क्रीम विकणाऱ्यापासून सगळे आले, मैदान तयार करणारे मंडपवाले आले, सगळे आले. 100 जणांचं घर चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. बस हो हो हो. आणि अरे बापरे, हो सिकंदरने कब्जा घेतला. भाऊ शबस. टाळ्या करायला काय अडचण नसावी. जोरात टाळ्या करा. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरभाऊ बोलतील. थांबा जरा. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने या ठिकाणी स्पर्धा होत असताना आपण सर्वजण अमित पिंगळे याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथमतः सर्व कुस्ती शौकीनांचं मनापासून स्वागत करतो. अमितच्या माध्यमातून ज्यावेळेस ही स्पर्धा चालू झाली आणि ही महाशिवरात्राची यात्रा पौड गावामध्ये होत असताना अमितने एक पायंडा घालून दिला की दुसऱ्या दिवशी कुस्तीचं मैदान घेण्यात आलं. सुरुवातीला असं वाटत होतं की ही स्पर्धा एवढी यशस्वी होईल का नाही हीच कुणाला खात्री नव्हती. परंतु अमितने त्याच्या सर्व सहकार्यांनी जिद्दीने या ठिकाणी आहे स्पर्धा घेत असताना गेली 11 वर्ष त्यात सातत्य ठेवलं आणि आज ही स्पर्धा आज दैदिप्यमान पद्धतीने या ठिकाणी होत आहे. अनेक म्हणलं या ठिकाणी येत असताना अनेक चांगल्या कुस्त्या लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न अमितच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यानिमित्त खेसे सर तुम्ही असन, दायगुडे सर असन, तुम्ही सर्वांचं समालोचन करत असताना खरतानं कुस्तीला रंगत आणण्याचं काम केलं. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरी मुळे सर आहेत, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद तात्या आहे, संतोष आहे, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण की मी गेली अनेक वर्ष कुस्ती स्पर्धा पाहतोय. कुठलीही कुस्ती स्पर्धा असन तर मी शेवटपर्यंत थांबणारा एक कार्यकर्ता आहे आणि मला त्याची जाणीव असल्यामुळं माझ्या या कुस्तीगीरांनी तुम्ही सांगितलं अनेक मल्लवा घडवले. खरं तर मुळशी हा कुस्तीगीरांचा तालुका. स्वर्गीय मामासाहेब मोळे यांनी कुस्तीला राजश्रय दिला आणि खऱ्या अर्थानं कुस्ती वाढण्याचं काम या मुळशी तालुक्यामध्ये झालं. मुळशी, भोर, राजगड हे तिन्ही तालुके कुस्तीला पोषक असे तालुके आहेत. अनेक नामवंत मल्ल या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी आपली कारकिर्दीमध्ये अनेक कुस्त्या केल्या, अनेक मैदाने गाजवली. मागच्या काळात मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगीर पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मग एकमेकाचे कोणाच्या ना कोणाच्या मागे उभं राहत असतात. अमितचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा दानच पाहिजे, द्यायची जाणत पाहिजे. आत्ताच त्यांनी सांगितलं की पुढची युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचं त्यांनी धाडस त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ही अमितने दाखवली. त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, म्हणून तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय हे असं मोठं मन
असणारी माणसं कमी आहेत. त्यामध्ये अमितचं नाव येतं. त्याचं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी 3-4 मेळावे घेतले. सर्व कुस्ती शौकीनांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून येत असताना मलाही आनंद वाटतो. कारण की आमच्या तालुक्याचा एक आमचा सहकारी खासदार झाला, तो केंद्रात मंत्री झाला आणि सर्व यांच्या आमच्या मंडळीच्या जवळचा आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये संधी मिळाली आणि आज एक आमचा पैलवानसुद्धा महाराष्ट्र केसरी झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं 2025 हे मुळशीसाठी खऱ्या अर्थानं लाभदायक आहे आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो. कारण की शेवट जनतेची सेवा करायची. सेवा कुठल्याही मार्गाने करता येते. मग वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकजण करत असतो. मी राजकीय भूमिका म्हणून सेवा करेन. आमचे खासदार त्या ठिकाणी तीच भूमिका पार पाडतील. परंतु पैलवान हे मातीची आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची सेवा करण्याचं काम कुस्तीच्या माध्यमातून करतात. पूर्वी कुस्ती तालमी ह्या काढण्यामागं कारणच चालू एक होतं की गावात कुठलं संकट आलं तर 4 चांगली बलवान पोरं पुढं पाहिजे आणि ती जर असेल तर ते गावाचं रक्षण करतील. आणि म्हणून अशा अनेक तालमी तयार झाल्या. परंतु आता जिमवर आलेलं आहे सर. तालमी कमी व्हायला लागल्यात, जिम वाढायला लागल्यात. परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ओ अरे बाप रे, बा 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 सिकंदर से